गाडी पाटलांचा फोन लागत नाहीये. हेलिकॉप्टर टेकऑफची वेळ होतीये. अजून किती वेळ थांबायचंय? तुम्ही फोन ट्राय करत राहा. अहो सर, अजून किती वेळ आहे? नागपूरला पोहोचणं आमचं अत्यंत महत्वाचं आहे. प्लीज काहीतरी करा. अहो हार्ट पेशंट आहे आमच्या बरोबर. सर प्लीज समजून घ्या. आम्हाला काही प्रोटोकॉल्स फॉलो करावे लागतात. गाडी पाटील आणि त्यांची फॅमिली कोणत्याही क्षणी आता इथे येतील. अहो याला काय अर्थ आहे? एका सामान्य माणसाचा जीव महत्वाचा आहे का हे राजकारणी लोक? अहो त्यांच्यासाठी तुम्ही आम्हाला वेटीस धरताय काय? त्या गाडी पाटलांना तुम्ही साधा फोन पण करत नाहीत. अहो एक एक मिनिट महत्वाचं आहे आमच्यासाठी. अहो कळतंय मला. गाडी पाटील साहेब आले वाटतं. मी आलोच. गाडी पाटील आले. जयंतचा कॉल. मी त्याला नक्की का कॉल केला होता हेच विचारायला त्याने कॉल बॅक केला असणार. तेव्हा आता काय करू मी? काय सांगू याला? काम डाऊन जानू, काम डाऊन. आधी कॉल घे. हॅलो, बोला जयंत सर. हॅलो जानू, काय झालं? तुझा मिस कॉल बघितला मी. एनी प्रॉब्लेम? हो, प्रॉब्लेमच झाला होता. त्याचं काय झालं, मी आता रेडी होत होते तर माझी डायमंडची रिंगच सापडत नाहीये मला. मी वरच्याच ड्रॉवरमध्ये ठेवली होती पण नाही सापडत आहे मला तिथे. तर त्यासाठीच केला होता कॉल. तुम्ही बघितलीत का? डायमंड रिंग? नो 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 जानू, ॲक्च्युली मला माझी डेटा केबल सापडत नव्हती. सो ड्रॉवरमध्ये मी शोधत होतो पण ती काही मला मिळाली नाही. सो मी घाईघाईत सगळं सामान माझ्या बॅगमध्ये टाकलं. पण त्यात तुझी डायमंड रिंग तर नव्हती. येस, एक पेनड्राईव्ह होतं. माझं पेनड्राईव्ह जनरली माझ्या केसमध्ये असतं पण हा पेनड्राईव्ह मला ओपन दिसला. आय डोंट नो ते माझं आहे की काय, मी पण विसरलो आहे. बट येस, डायमंड रिंग नव्हती. बरं बरं, ठीक आहे. मी शोधते पुन्हा. हां, ठेवते फोन. बाय. पेनड्राईव्ह सापडला. वा, जयंतकडेच आहे तो पेनड्राईव्ह. आणि जर का तो त्याने कनेक्ट करून बघितलं त्याला सगळं कळणार आहे. म्हणजे माझी मेमरी परत आली आहे. मी त्याच्या विरोधात पुरावे गोळा करते. तेव्हा काय करू मी? सावकाश सावकाश बाळा. जानू मावशी, तिथे बघ किती छान छान फुलं पडलेत. चल आपण गोळा करूया. जानू मावशी, चल ना प्लीज. जयंतने जर तो पेन ड्राईव्ह बघितला तर सगळ्या प्लॅनची वाट लागेल. काय करू? तो यायच्या आधीच आई बाबांना सगळं सांगून टाकू का? ए, मी पण येणार तुमच्यासोबत खेळायला. चला. जानू, ए जानू, काय ग, कसला विचार करतेस तू? सगळं ठीक आहे ना? हो हो बाबा, सगळं ठीक आहे. नक्की ना? हो. चला या, आपण भूमिपूजनाला सुरुवात करूया. हो चालेल ना. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः. अजून किती वेळ चालणार आहे? मला खूप बोर होतंय. परत काय चाललंय तुझं? पूजा सुरू आहे ना इथे? ह्याच्यापेक्षा तर मी घरी राहून सायन्स बुक वाचली असती. ती तरी ह्याच्यापेक्षा कमी बोर असते. हे बघ, संपत आलीये पूजा. आजोबा आता कुदळीने जमिनीवर घाव घालणार, मग झाली पूजा. तुला करायची आहे का? नको नको, खूप ऊन आहे इकडे. मला घरी जायचंय. परत अरे होत आलंय सगळं आता. थांब जरा. आई, मग तुम्हाला तुझा फोन दे ना. कशाला? पूजा सुरू आहे म्हटलं ना. शांत बस जरा.
आई दे ना प्लीज प्लीज, मी टाइमपास नाही करणार. मी मोबाईलवर ना अभ्यासाची व्हिडिओ बघत बसेल. घरात काय चाललंय तुझं? प्लीज प्लीज आई, प्लीज प्लीज. बरं घे, धर. आवाज कमी कर आणि मागे जाऊन बघ जरा फोन. जनसेवा पक्षाचे विद्यमान आमदार आणि सासवडचे सर्वेसर्वा संपतराव गाडे पाटील यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात. आई घरात काय चाललंय? दिला ना तुला फोन, जरा गप्प बसशील? तू संपतराव गाडे पाटील म्हणजे सिद्धू काकाचे बाबा ना? हो, हे बघ ना. त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा सिद्धिराज गाडे पाटील आणि सून भावना गाडे पाटील हे देखील होते. गडचिरोलीला जनसेवा पक्षाच्या बैठकीसाठी ते रवाना झाले होते आणि अशातच त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. इथे आपले भूमिपूजन संपन्न झालेले आहे. यजमानांनी जमिनीला पाया पडायचं आणि कुदळीने पहिला घाव घालावा. बर आई काय ग, काय झालं? आई अगं वीणा, अगं बघ ना काय ते. विद्यमान आमदार संपतराव गाडे पाटील यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात. आणि त्या अपघातात त्यांचा मुलगा सिद्धिराज गाडे पाटील, भावना गाडे पाटील यांच्या मृत्यूची शक्यता वर्तवली जात आहे. विना वीणा, तू काय वाचते? लक्ष्मी, तू शांत हो. आधी शहानिशा करून घेतो. आधी मला फोन करू दे. तर मी संपतरावांना फोन करतो. भावना ताई यांनी accept- अहो, काय म्हणताय? उचलत नाहीये. तू शांत हो. असं काही झालं नसेल. तू शांत हो लक्ष्मी. आधी ऐक बस. मी भावनाला फोन करतो. अरे काय चाललंय काय घरामध्ये? आ चहा द्यायला पण इतका उशीर? चहा देणार आहे की नाही? आजी अगं आणते नाही चहा. आली काय लगेच? कळ तुला काय किती उशीर? एक चहाला इतका वेळ लागतोय काय? उशीरच झाला. निवांत बसलेत सगळे. यांना माहीतच नाहीये की आज घरावर किती मोठी वीज कोसळणार आहे त्या. आई, आजी, काय झालं? टीव्ही नाही लावला? कशाला? अहो आजी, का म्हणजे गडचिरोलीच्या बैठकांमधल्या बातम्या पाहता येतील ना आपल्याला, हो की नाही? अरे लाव ना, लाव टीव्ही जरा. लावा पटकन.